हा ग आई ग बनवण्याची निंजा टेक्निक बघितली का तू? एक घेऊन तर बघ. अरे नाही घ्यायला जमलं ना तर ताईला नाईट ड्रेस म्हणून देऊन टाक. हाँ बस एखादा तरी घेऊन टाक. अरे वाह एक नंबर. एक कंदील भी बना सकते इसको. कांदे बटाटे परत फ्रूट्स. अरे हे बघ किती वेगवेगळे प्रकार दाखवले. मल्टिपल आहे. कोशिंबीर आहे. ठेचा. ठेचा मिरचीचा ठेचा आहे. त्याच्यानंतर पुऱ्या पापड कांदा आणि लिंबू आणि हा आहे मसाले भात फोडणीचा भात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदारा बोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आजचा ब्लॉग काही एवढा विशेष नाही, म्हणजे काय आपल्याकडे विषयच नाही ना बाई, पण ब्लॉग होणार तेव्हा विषय होणार, हे पण खरं आहे. बच्ची के दिल में. आपण चाललो आता दहीसरला. चला जाऊया. आणि थोडंसं काय शॉपिंगचा विषय होणार आहे. पण माझ्या भाई साहेब मी कपडे घेतो वर्षातून एकदा, ते पण समोरच्याची मंजुरी असेल तर. असं तर आमच्या घरातले मम्मी आणि ताई कुछ 50 का ले ले, कुछ 30 का ले ले, कुछ 500 800 इनका वर्षा के 360 दिवस ये चलता ही रहता है विषय. अभी उसको देखो उधर वेणी फेणी चल रहा है एकदम. चलना लवकर आहे बाय. मम्मी टाइमपास करते. मम्मी पण बघा, मम्मी तर 1 तासा अगोदरच तयार. विजय सवय म्हणजे आता वर्किंग वुमन म्हणजे विषय क्लोज ना. मेरी बबडी घरी काम नाही जमत पण मला बाहेरचं आवड. आणि तुमचा भाऊ असा हाफ पॅन्ट वर. आपण रेडी. आता इथे बघा नवीन विषय चालू झाला. मम्मीला बोल ना बोल ना. अरे बोल. ब्लॉग नंबर सांगायचा नाही. अरे बोल इथे बोल. युट्यूबला ना आपण कधी किडे करत. बोल. आता बाहेर जायचंय आणि बाईसाब चूल बघा काय भरली. देखो अपने आई वडील को ऐसा प्यार दो. ये प्यार कभी मिलता नहीं है. ये प्यार अनुभवना चाहिए. बाकी तो देखो मम्मी का आनंद देखो. बोल ना मम्मी ते झोका घेते. आपण त्याला एक बॅकग्राऊंड म्युझिक देऊया. बाय माझ्या आईशी. सो मित्रांनो कोणी राग मानू नका, पण माझा स्वभाव असाच आहे. मी याला बदलू नाही शकत. म्हणजे पॉइंट टू पॉइंट मी बोलतो. आज मी निवडणुकीसाठी जरी उभा राहिलो ना, बहुमताने निवडून येईन. सो असं आहे. बाकी तुम्हाला फुल इज्जत. बांधिलकीचा विषय. आपण आता दहीसरच्या संपूर्ण मार्केटमध्ये इकडे जिकडे तिकडे या साईडला गेलो मार्केट, या साईडला समोर गेलो मार्केट. हे पण अख्खी गल्ली मार्केटच मार्केट. म्हणजे जिथे तिथे फिरावं तिथे मार्केटच मार्केट. रेडी मम्मी मला कपडे घेऊन देण्यासाठी. चला. म्हणजे मम्मी भाईसाहब माझ्यावर कपडे सोडत नाही. जो लूंगी मैं लूंगी, ऐसा इनका स्वभाव है. तो अभी मम्मी जो चूज करेगी वही चप्पल लेंगे ना. मेरी चोचो पळाली बघा कशी. पळाली बघा कशी. टॉप दिसला म्हणून बघा. हिला टॉप दिसला बघा. हा ग आई ग. मी गोरी आहे तर मला डार्कच पाहिजे. बनवण्याची निंजा टेक्निक बघितली का? अरे एकदम मग डिफरंट वाटतं सगळ्यांना. सही आहे पण चॉईस तो है भाई. सांगितलं काकांना काय काय घ्यायचंय. आता काका कलेक्शन काढून ठेवा. हा पण एक कलर चांगला वाटतो. लाईट वाटेल आय थिंक चांगला. आता बरोबर 6:30 वाजले. सुरुवात आता झाली 6:30ला. आता घरी किती वाजता पोहोचते माहिती आहे. आज उशीर. आज लेट होणार आहे आपल्याला. येलो कलरचा आहे ना, मस्त वाटतं. अरे एकदम मस्त छावा वाटतोय. आता हे बघा मित्रांनो, हे टी शर्ट मला आवडलंय, पण इथे विषय असा आहे की पसंत नापसंतीचा आहे. मम्मी मी काय बोलू आता. मी आलोय सदरे घ्यायला. म्हणजे हे असे आहेत ना कॉटन मध्ये, तसे गरमीचे लहानपणी घालायचं. ऑफ व्हाईट आणि लिंबू कलर पण टाका. कलर पण मस्त. ऑफ व्हाईट नाहीये. मी सदरा वेअर केलाय. आता समर्स मध्ये सदरा घ्यायचा भाऊ. हे मी लहानपणी वापरायचो. मस्त वाटतंय. म्हणजे मम्मी पप्पा लहानपणी घेऊन यायचे. किती वर्षांनी आणि घालणार आहे सदरा. मस्त वाटतंय. आणि हलका फुलका टी शर्ट वगैरे तर नेहमीच वेअर करते. एकदम लहान होतं ना तेव्हा त्याला आम्ही असं घ्यायचं. अरे अजून मोठी घेतोय. उससे बड़ा दिखा रहे हो. नहीं उससे छोटा. हाँ ही बरोबर है. अच्छी वाली दिखा दो. क्वालिटी अच्छा नंबर में देख लो आप. बनियान पे भी ब्लॉग शूट करेंगे. मम्मीला सांगते मोठे टी शर्ट वेअर कर. कारण कसं होतं की जरा हलकं फुलकं बरं पडतं. बरं पडतं मॅक्सी. मम्मी आमची ऐकत नाही ना.
मम्मी चल घे ये बघ, अशा त्रिकोण मोठे. ना नको कपडावाला किती मिळेल? अरे नको किती जाड कपडा किती जाड आहे अरे ह्याच्यापेक्षा कपडा हे आहे ना. लादे तुझ्यासाठी चल हे बघा मित्रांनो हे बघा हे असे अरे असे घालायचे असे घालायचे हे बघ इथे काय तुझे काय पैसे असतील चिल्लर मोबाईल बिबाईल आपला चल काय चल अरे हेला बघ हे बघ मम्मी बघ काय बोलते बघ काय बोलतेस ताई मम्मी नाही बोलते आता मी तिथं घ्यायला पाहिजे. हे पण इथं मिळेल. मम्मी बघा मॅक्शांकडे वळले अरे मम्मी हे घे ना हे बघ किती चांगलं वाटतंय अरे मम्मी नको म्हणणार मी कधी असं वेअर करते. अरे मग नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्या तरच आपण हे होणार ना तू घाल माझ्यापेक्षा नवीन. काकी काय बोलता घालायला पाहिजे की नाही मग घाल एखादं तरी घे अरे एक तर ट्राय कर लाईफ अरे यार एक घे चल एक घे मित्रांनो मम्मी घेते. हा हे बघ ना आणि काय करायचं आणि काय घालायचं मॅक्सी पेक्षा अरे हे एकदम कम्फर्टेबल तू एक घेऊन तर बघ अरे नाही घ्यायला जमलं ना तर ताईला नाईट ड्रेस म्हणून देऊन टाक हा बस एखादं तरी घेऊन टाक वाटत नाही मम्मी ऐकेल म्हणून भाऊ टी शर्ट बघितलंस अरे हा मी बघितलं मी तर पागलच झालो बघून रोमत पगली मला वाटलं रोमत पगली प्यार हो जाएगा रोमत पगली फिर आऊंगा एक नंबर फिर आऊंगा मग जायचं कशाला दिवसाले सर्वांना इथे मम्मीसाठी मोसंबी घेतलाय बिकॉज मम्मी आमची एकदम सगळ्या गोष्टी पाळते आणि ऍडमिट झाल्यापासून आता अजिबात आजारी पडले नाही कुठलं आणि इथे थंड हा कोणता आहे हा थंड आहे हा साधा आहे हे घे मस्त मसाला पडतो का नाही आज हिसाब मित्रांनो आमचा पायगुण बघताय काय अख्खी पब्लिक बसली बघा इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा रिकाम होता अक्का आणि आता बघा हे पण छान वाटतं ये किसके लिए भैया फ्रूट बास्केट है इसमें रोटी रख सकते हो कांदा बटाटा फ्रूट रख सकते हो अरे वाह एक नंबर एक कंदील भी बना सकते इसको कांदे कांदा टमाटर कांदे बटाटे परत फ्रूट्स अरे हे बघ हे बघ किती वेगवेगळे प्रकार दाखवले. मल्टिपल आहे सीधा करने के बाद ऐसा कर सकते हैं बड़ा स्पून रख सकते हैं रास्ता बना सकते हैं कांदा बटाटा टमाटर अंडा रख सकते हैं टांग सकते हैं इसमें कुछ स्टीम कर सकते किती प्राइस आहे हैं इस पे रोटी रख सकते हैं फ्रूट रख सकते हैं अरे बापरे वेगवेगळं ना सर्व 200 स्टील का आएगा भाई युनिक चीज आहे मित्रांनो एक नंबर आहे हा पण त्याचे वेगवेगळे प्रकार दाखवले. हा. अरे बाबा मला नाही माहिती. हा ते आपले जरा डोक्याच्या बाहेर आहे हा ते सरला मम्मी का बोलते मार्केट यायला ते आता म्हणजे कळलं जरा प्रॉपर कारण आज जरा चांगली शॉपिंग झाली बऱ्यापैकी कोणाची चिडचिड नाही कोणाची काय नाही मम्मी पण आज शांत आहे आणि दुसरं म्हणजे की ठाण्याला पण एक नंबर शॉपिंग आहे भाईसाहेब आम्ही ताईकडे गेलो तर म्हणजे आपलेच फॉलोवर आहे फॅमिली मेंबर आहे त्यांच्याकडे तिथे जो मार्केट बघितलं ना आयुष्यपत आपण एकदा ठाण्याचं पण मार्केट कव्हर करू आणि ठाणे स्टेशन जवळच आहे एकच नंबर आहे. जे ठाण्याला आपले फॉलोवर्स फॅमिली मेंबर्स राहत असतील त्यांना माहितीच असेल एकदम रुंबा गडगुंबा. आपण ना एका शॉपमध्ये आलो आपल्याला ना बघायची ती वॉशिंग मशीन खूप दिवसापासून सुरू होतं की वॉशिंग मशीन घ्यायची पण काय वेळच मिळत नव्हतं आणि इकडे आम्ही बरेच वर्ष घेतोय जे प्रॉडक्ट्स आहेत TV म्हणा अजून काय काय गोष्टी घेतल्या तर एकदम उत्तम प्रकारे वर्क करतात त्याच्यामुळे काय अशी कंप्लेंट वगैरे नाही आहे त्याच्यामुळे आम्ही इथेच ट्रस्ट ठेवून इथेच येतो. हे ताई टक्कल पडायला आलं उगाच काय पण आता तो शेप बिघडला हे बघ कशी लाईन गेली तेल लाव जरा पुढून तेल लावायला नको आणि वसाड्या सलूनने ना माझ्या केसाची यावेळेस वाट लावली आता आहे ना मी असं एक विचार केला की पूर्ण टकलूक म्हणजे एकदम 1 इंचाचे केस असतात ना असे अख्खे करायचे म्हणजे नवीन येतील जरा चांगल्या दर्जाचे. आर यू मॅड बघ ना कसे कापलेत. हा म्हणून काय पूर्ण एवढंच राहतील एवढं पण असं समोरून काय नाही वाटत आहे समोरून काय नाही पण त्याला तेल लावत जा. आपल्याला बघावं लागेल पाईप जॉईन करायला. हा याला ऍक्च्युली ऑटोमॅटिक याला ऍक्च्युली स्ट्रॉंग कनेक्शन लागतं पाण्याचं पाणी भरपूर म्हणजे ते जेवढं पाणी पाहिजे तेवढं तेवढं त्याला लागतं या मशीनला. पण वरून असं नाही होतं हा नॉर्मल मध्ये कसं आपण वरून होतो याच्यामधून नाही होतो शकत. आणि ती अरे ते टाक त्याच्यात ते काय टप म्हणून घेऊन जायचं आहे घरात. वाटप आहे तो छोटासा आणि ती आहे ना आपली ती साधी आहे पण ती आपल्या स्वतःला काम हा इथे थोडा अगरबत्ती धूप वगैरे घेतला मी. चला आता हा मम्मीचं ठरलेलं दुकान आहे दहीसरमध्ये छान पण भेटणार या अगरबत्त्यांचा छान आहे. मसालेवाले ह्या कोणत्या अगरबत्त्या आहेत? हे गोल्डन फ्लोरा आहे
पण किती छान वाटतं. हे असंच तुला बनवलेलं आहे ना, अशा टाईपचा सोन्याचा तो तो सेम असा स्टाईल आहे बनवलेला आहे. आपण काय बोलली की सोन्याची प्रथा काढली कोणी, असेच खोटे दागिने घातले असते ना. आजकाल सोनं कोणच नाही घालत बाई. आता आलोय आपण बघा, अभी असली शॉपिंग करने के लिए आ गए. मस्त मस्त कलेक्शन आहे आणि खूप छान आहे. तर हा विचार करते घरी पण 2 वन पीस, वन पीस जास्त वेळच नाही करत, तर हा मस्त वाटतो ना. तोच कलर मस्त आहे, म्हणजे कधी पण घालू शकतो. आज घे ना मग बाई, मग आपण चांगला नाही हा नाही माझा कलर कसा आहे तो चांगला. चला मसादा आपण आलोय जेवणासाठी हॉटेल पंगत मध्ये, जिथून आपण घरातून पण ऑर्डर करतो पंगत. पण आता हे नक्की पंगत कोणतं आहे ते नाही माहिती. एक नॅन्सी कॉलनीला आहे बोरिवलीला आणि एक इथे. 4-5 महिने झाले ओपन झाले. अच्छा, हे न्यूली ओपन झालेलं आहे. ओके, हा हे बघा इथे आहे ना. आजचं स्पेशल मेन्यू प्युअर व्हेज मध्ये आपल्याकडे बघा इथे आपले फॉलोवर असतात सगळे. संदेश फडकले बरोबर केलेलीच व्हिडिओ. हा ते तो संदेश दादा ऍक्च्युली आपल्या तिकडेच राहतो वाडीमध्ये. आणि संगमेश्वर माझ्या मम्मीचं गाव, गुहागर. हा, गुहागर माझ्या पप्पांचं गाव. कसं वाटला? एक नंबर. मी पण भाईंदरला राहतो. अच्छा. आणि राईला मुर्द्याला बैठकीला पण जातो. अच्छा, मी इकडे राईगाव. तेच ना. हा मुरवा. हा चालेल चालेल, थँक्यू. आपले ब्लॉग्स बघता हे 2 जण भाऊ आपले. मित्रांनो खूप भारी वाटतं जेव्हा तुम्ही असे भेटता आणि हक्काने बोलवता, आवाज देता. तेव्हा म्हणजे ही माझी फॅमिली आहे, यूट्यूबची फॅमिली असते किंवा इंस्टाग्रामची, दोन्ही एकच आहे. म्हणजे तुम्ही मला तिथे बघता, यूट्यूबला येता. सो आपण एक फॅमिली, जे आपली फॅमिली भेटते ना तेव्हा बाईसाहेब जी वाईब असते ना ती वेगळीच असते. म्हणजे माझी सख्खी जी फॅमिली आहे ना त्याच्यापेक्षा मला तुम्ही बेटर वाटता. आणि म्हणजे लव्ह यू गाईज. ना ॲम्बियन्स पण खूप भारी आहे आणि जे डेकोर केलं आहे ना ते तर खूपच छान आहे. 4 ते 5 महिने झाले ओपन होऊन आणि वाईब तर खूप मस्तच आहे एकदम. कसं वाटतं मी वाईब? तर याच्यामध्ये ना ऑप्शन्स पण आहेत. पंगत स्पेशल थाळी पण आहे, शाकाहारी थाळी आणि पंगत गावरान थाळी. तर याच्यामध्ये ना मस्त मस्त दिलं आहे, म्हणजे पुरणपोळी, वालाची उसळ, भाजी, कटाची आमटी, कुरड्या. शाकाहारी थाळीमध्ये काय येणार? उसळ, सुकी भाजी, वरण, लोणचं, पापड, चपाती, पोळी, भात. आणि पंगत गावरान थाळीमध्ये भारी एकदम झुणका आहे, भाकरी आहे, ठेचा आहे, वांग्याचं भरीत, आमटी, मसाले भात. वा वा वा, मस्त एकदम. आणि प्युअर व्हेज. खूप थकलो फिरून लिटरली. आणि आता जेवणाची वेळ आहे, भूक खूप जोरात लागली. लेट झालं त्याच्यामुळे घरी जाऊन करू पण नाही शकत, त्याच्यामुळे विचार केला हॉटेलमध्ये जेवू. पण ऑर्डर केलं आहे की व्हेज थाळी ॲम्बची. आता समोर जी माझ्या थाळी आली ना भाईसाहेब, मी बोलू शकत नाही. मी तुम्हाला दाखवते. ही आहे संपूर्ण शाकाहारी थाळी. त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे बघा. पुऱ्या दिल्यात, गरम गरम पुऱ्या आहेत, शेवचं आहे काहीतरी, काय आपण टेस्ट करून बघूया. परत मसाला रायता आहे, याच्यामध्ये कोशिंबीर आहे दह्यातली, परत सोलकढी आहे, डाळ आहे, ही भाजी आहे, ही एक भाजी आहे बटाट्याची, आणि ही पण एक भाजीच आहे ना. काय माहिती कसली. टोमॅटो आहेत ते. वा, टोमॅटोचे पक्के टोमॅटो आहेत. 3 भाज्या आहेत आणि एक डाळ आहे. वा, काय ते टोमॅटो नको. टोमॅटोची भाजी पण नको, आता मी टेस्ट करतो. मेन तर पहिली बटाट्याची भाजी ताईने तुम्हाला दाखवली. बटाट्याची भाजी आणि पुरी किंवा मग तांदळाची भाकरी, 1 नंबर कॉम्बिनेशन. आणि शेवट म्हणजे घावणे, 1 नंबर मित्रांनो. काही बोलते जबरदस्त. काळे वाटाण्याची पण भाजी आहे मित्रांनो. आपण बनवतो तशीच टेस्ट आहे, सुंदर आहे. एक कोशिंबीर आहे. मी ना बटाट्याची भाजी आणि काळे वाटाण्याची भाजी ट्राय केली. भाईसाहेब सेम घरचा स्वाद. आपण दुसरी थाळी ऑर्डर केली आहे, पंगत गावरान थाळी. तर त्या थाळीमध्ये काय काय पुऱ्या आहेत, त्याच्यानंतर वाटाण्याची उसळ आहे, त्याच्यानंतर ही कोणती भाजी माहित नाही कोणती आहे, आपण टेस्ट करून बघू. आणि वांग्याचं भरीत आहे, त्याच्यानंतर ही पण एक भाजी आहे, सोलकढी आहे, त्याच्यानंतर कोशिंबीर आहे, ठेचा, ठेचा, मिरचीचा ठेचा आहे, त्याच्यानंतर पुऱ्या, पापड, कांदा आणि लिंबू, आणि हा आहे मसाले भात, फोडणीचा भात. इंटरेस्टिंग. मी पहिले ठेचा टेस्ट करून बघते. एकदम भारी आहे. तिखट आहे ना, मग माझ्यासाठी ठीक आहे. अप्रतिम. भन्नाट आहे, भन्नाट. चला, माझं हे मी मागवलं होतं एक्स्ट्राचं, ते इकडे येऊ दे. फायनली
फायनली मित्रांनो सर्वांचं जेवण झालं आणि जेवण करून ना एवढे सगळे आम्ही प्रसन्न झालो काय सांगू. आणि एकदम घरची टेस्ट. आणि आता दुसरं म्हणजे आता आपण इथे आईस्क्रीम मागवलं. हे साधं सुद्धा आईस्क्रीम नाही आहे भाईसाहेब. हे बघा मोदकाने बनवलेलं आईस्क्रीम आहे आणि हे माहीत नाही मला इकडे, बट इकडे बघा इथे आंब्याचं आहे आणि इथे फणसाचं आहे. ऑइल वगैरे अजिबात जास्त नाही आहे कोणत्याही भाज्यांमध्ये डाळीमध्ये. कसं आहे ते टेस्ट. बापरे मोदकाची टेस्ट आहे. हे खोबरा वगैरे पण टाकलेलं आहे. खोबरं वगैरे सगळं म्हणजे एकदम दिसत आहे त्याने. कोणत्या आईस्क्रीम मध्ये खोबरं वगैरे एकदम. तू खात आहे? अरे 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 अप्रतिम. आणि इकडे बघा इकडे फणसाचं पण आहे. फणसाचं पण तुम्ही ऑर्डर करू शकता. हे बघा जॅकफ्रूट आईस्क्रीम. आणि इथे बघा हे रत्नागिरी हापूस आईस्क्रीम आहे. हे बरं रत्नागिरीचं दिलेलं आहे. पहिला बाईट घेते. अमेझिंग. जो फ्लेवर आहे ना खोबरं लागतं लिटरली आईस्क्रीम त्याच्यामध्ये. पूर्ण खोबरं आणि ते पूर्ण जे मोदकामध्ये से पुरण भरतो ना आपण सगळं सारण भरतो ना मोदकाचं ते पूर्ण याच्यामध्ये आहे. शॉपिंग तर झालीच मित्रांनो आणि आय होप तुम्ही हा पूर्ण ब्लॉग जो आहे तो एन्जॉय केला असेल. मला एंटरटेनमेंट पण झालं असेल याच्यामध्ये. आणि आता मी जे जेवायला आलो ना आपण पंगत हॉटेलमध्ये, 1 नंबर हॉटेल शोधून काढलंय दहिसरमध्ये. याच्यानंतर कधी जरी आलो ना शॉपिंगसाठी दहिसरमध्ये तर पंगत हे आपलं फिक्स आहे. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो काय चुकलं असेल तर सॉरी. बाय.